हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे। हिवाळ्यातील वातावरण हे थंड व कोरडे असते, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश देखील खूप कमी प्रमाणात असतो। हिवाळ्यामध्ये झाडांची वाढ ही खूप हळूहळू होते। बऱ्याच झाडांची पाने पिवळी पडू लागतात। त्याचप्रमाणे फुलांचा आकार असतो तो देखील आपल्याला कमी झालेला आढळतो। बरेच प्लांट हिवाळ्यामध्ये डॉर्मन्सीमध्ये जातात, त्यांची ग्रोथ खूप स्लो होते, कारण हिवाळा हा ऋतू आपल्या प्लांटचा आराम करण्याचा ऋतू असतो। या काळामध्ये त्यांची पाण्याची खताची रिक्वायरमेंट सुद्धा खूप कमी झालेली असते। थंड वारा, थंड तापमान, कमी सूर्यप्रकाश यामुळे झाडे ही कोमेजायला लागतात। त्याचप्रमाणे अतिरिक्त प्रमाणात खत आणि पाणी सुद्धा आपल्या झाडांसाठी हानिकारक ठरू शकते। त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपली झाडे ही हिरवीगार आणि टवटवीत राहावीत यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक प्लांटची व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्याचप्रमाणे फ्लॉवरिंगसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। त्यामुळे आपल्या घरातील जे फ्लॉवरिंग प्लांट आहेत ते अशा ठिकाणी शिफ्ट करा की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यांना सूर्यप्रकाश मिळेल। त्याचप्रमाणे घरामध्ये जी इनडोअर प्लांट्स असतात ते आठवड्यातून एकदा 1 ते 2 तासासाठी अशा प्रकारे कोवळ्या उन्हामध्ये ठेवायचे। त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या विंडोज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण इनडोअर प्लांट शिफ्ट करू शकतो। प्लांटसाठी पाणी हे आवश्यकच आहे, पण हिवाळ्यामध्ये प्लांटला पाणी देताना सुद्धा विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। जेव्हा कुंडीतील माती ही पूर्णतः सुकलेली असते, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 इंच माती आपल्याला कोरडी झाल्यासारखी जाणवते, तेव्हाच आपण पाणी द्यायचं। त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा कुंडीतील माती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची, त्यामुळे कुंडीमध्ये एअरेशन व्यवस्थित राहतं आणि प्लांटच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि झाडाची वाढ व्यवस्थित होते। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये झाडांची वाढ आहे ते अतिशय स्लो होते, त्यामुळे त्यांची न्यूट्रिशनल डिमांड सुद्धा खूप कमी असते। त्यामुळे आपण कमी प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यासारखी खते मातीमध्ये मिक्स करून किंवा पाण्यामध्ये विरघळून आपण प्लांटला देऊ शकतो। थंड हवा, कोरडे वातावरण, कमी सूर्यप्रकाश हे कीटकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे। त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या प्लांटचं अशा प्रकारच्या कीटकांच्या प्रादुर्भावापासून रक्षण करण्यासाठी महिन्यातून एकदा प्लांटवरती नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा। ह्या सगळ्या टिप्स तर आपल्याला फॉलो करायच्याच आहेत, पण काही गोष्टी आपल्याला आवर्जून हिवाळ्यामध्ये टाळायच्या आहेत। त्या म्हणजे प्लांटला ओव्हर वॉटरिंग, ओव्हर फर्टिलायझर अप्लाय करायचे नाहीत। त्याचप्रमाणे प्लांटची रिपॉटिंग सुद्धा करायची नाही, हार्ड प्रूनिंग करायची नाही। आपण सॉफ्ट प्रूनिंग करू शकतो, पण हार्ड प्रूनिंग कटाक्षाने टाळायची। आणि अशा प्रकारे जर आपण प्लांटची काळजी घेतली तर हिवाळ्यात सुद्धा आपले प्लांट सुकणार नाहीत आणि व्यवस्थित हिरवेगार आणि टवटवीत राहतील। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।